लॉंग लास्टिंग लिपस्टिक निवडताना या 5 गोष्टी बघायलाच हव्यात. नंबर 1, फुल फेस मेकअप केल्यानंतर बऱ्याचदा लिपस्टिकची शेड चुकली तरी सुद्धा ती खपते. दररोज हेवी ड्युटी फाउंडेशन लावून बाहेर पडत नाही. त्याच्यामुळे विना मेकअप लिपस्टिक्स मला ट्राय करायला आवडतात, तरच मी त्या खरेदी करते. नंबर 2, आपल्याला पिगमेंटेड लिप्स आहेत. बऱ्याचदा आपले काळवंडलेले ओठच नाही तर त्याच्या शेजारची जागा सुद्धा बऱ्यापैकी काळपट टॅन झालेली असते. आपल्याला हाय कव्हरेज जास्त पिगमेंट असलेल्या लिपस्टिक्स निवडायला आवडतं आणि त्याच आपल्याला छान दिसतात, कारण की वरचेवर टचअप करणं हिरोईन सारखं आपल्याला जमत नाही. नंबर 3, शक्यतो लिपस्टिक बहुतांश गोष्टींवरती जायला पाहिजे. अशी एकमेव स्पेशल शेड आहे ती फक्त त्याच्याच वरती जाते, त्या लिपस्टिक पडून राहतात, लवकरात लवकर त्याची एक्सपायरी डेट खपते आणि म्हणून डेली वेअरच्या चांगल्या सूट होणाऱ्या लिपस्टिकची शेड लॉंग लास्टिंग मध्ये निवडणं गरजेचं आहे. नंबर 4, पैशांचं सोंग करता येत नाही. 4, 5, 6, 7 हजार रुपयांच्या सुद्धा सध्या नायका, तिरा सगळीकडे लिपस्टिक्स अवेलेबल आहेत. त्या देखण्यास दिसणार एवढे पैसे ते घेतात, पण शक्यतो बजेट फ्रेंडली पण ते असावेत असं मला पण प्रामाणिकपणे वाटतं. नंबर 5, सध्याचा लिपस्टिकचा ट्रेंड मला प्रचंड आवडतो आहे, कारण एकतर खूप सॅटिनी मूस फिनिश सॉफ्ट अशा लिपस्टिक्स इन आहेत आणि दुसरं नाही तर ग्लॉसी हायड्रेटिंग लिप्सचा ट्रेंड आहे आणि याच्यामध्ये शेड सुद्धा मोव, ब्राऊन, टेराकोटा आणि असेच 2 कमाल लिपस्टिकच्या शेड्स मला आवडलेल्या आहेत. दोन्ही 1000 रुपयांच्या आत आहेत. तुम्ही माझ्यापेक्षा जास्त सावळ्या डार्कर टोनच्या असाल तर मात्र मी म्हणेन की या लिपस्टिक तुम्ही ट्राय करू नका. तुमच्यासाठी वेगळ्या रील मी घेऊन येईन. पण माझ्यासारख्या गव्हाळ रेंजमधल्या, गोल्डन बेज रेंजमधल्या तुम्ही असाल किंवा माझ्यापेक्षा जास्त गोऱ्या पण असाल तर या 2 लिपस्टिक डोळे बंद करा आणि विकत घ्या. त्याचं कारण सांगते. सगळ्यात महत्त्वाचं लॉरियलची ही शेड आणि ती म्हणजे वर्थ इट. कुडी पातळ तरी पिगमेंटेशन बघा, अप्रतिम शेड. मी आता 0 मेकअप केलाय तर सुद्धा ही शेड छान दिसते. न्यूडिश पिंक मोव असा त्याला लुक आहे. दुसरी लिपस्टिक आहे स्टेज या ब्रँडची. एका बाजूला ग्लॉस आहे, एका बाजूला त्याचा शेड आहे आणि 12 तास टिकते असा त्यांचा क्लेम आहे. मला ही लिपस्टिक काढताना त्रास झालाय नंतर मेकअप रिमूव्हरनं. इतकी ती हेवी ड्युटी आणि अप्रतिम आहे आणि तरी ओठांवरती लाईट वेट आहे. ही थोडीशी विटकरी आहे, म्हणजे ब्राउनिश न्यूड आपण जो म्हणतो ना. पण अशा या ज्या लिपस्टिक्स असतात, हा या वेगवेगळ्या तुमचं काजळ, मेकअप काही डोळ्यांना हेवी नाही केलेलं, मस्त ब्युटिफुल पिंकी आहे तरी ही लिपस्टिक जाते. हेवी आईज केले तरी ही लिपस्टिकची शेड परफेक्ट जाते आणि त्याच्यावरती असा हा मस्त ग्लॉस लावून टाकायचा. खूप महागाचे ग्लॉसेस वापरलेले आहेत बाय द वे, हुडा ब्युटी पासून, फेंटी ब्युटी, दिओरचे वगैरे. ते जे लुक देतात ना, तो हा लुक या ग्लॉसनं मिळतोय. नायकाचा सेल चालू आहे त्याच्यामुळे तुम्हाला या लिपस्टिक्स आणखी डिस्काउंटमध्ये मिळणार आहे. जर तुम्ही यूट्यूबवरती बघत असाल तर ॲफिलिएट हा शब्द किंवा फोटो असेल, तिथे जाऊन क्लिक करा आणि या लिपस्टिक्स आणि विथ सेम शेड विकत घ्या.